विजय शिवतारेंनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। बारामती मतदारसंघातून निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। बारामतीकरांना फसवणाऱ्या अजित पवारांना आपला आवाका किती हे लवकरच कळेल। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंचा अजित पवारांना इशारा। भाजपची तिसरी यादी 20 तारखेच्या जाहीर होईल। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या जागा जवळपास निश्चित केल्याचीही सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीचा वंचितला सोडून 22-16-10चा फॉर्म्युला निश्चित, तर वंचितला सोबत घेतल्यास 20-15-9-4चा फॉर्म्युला जवळपास निश्चित। महाविकास आघाडीचं जागा वाटप झालंय। रामटेकची जागा काँग्रेसला देणार, तर कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे राहील। संजय राऊत यांची माहिती। सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही। स्वातंत्र्यापासून सांगली मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय। विश्वजित कदमांचा सांगली सोडण्यास नकार। चंद्रपूरच्या जागेसाठी मुंबईमध्ये विजय वडेट्टीवारांच्या अनुपस्थितीत काँग्रेसची बैठक। चंद्रपूरसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार प्रतिभा धानोरकर बैठकीला उपस्थित, तर विजय वडेट्टीवार त्यांची मुलगी शिवानीसाठी आग्रही। उद्धव ठाकरेंनी सांगली हिंगोलीमध्ये परस्पर उमेदवार घोषित केले। इंडिया अलायन्स नावाची गोष्ट जवळपास संपुष्टात आली आहे। इंडिया आघाडीमध्ये गोंधळ आहे, समन्वयाचा अभाव, ही कसली आघाडी? अशोक चव्हाण यांची उद्धव ठाकरेंवर टीका। भाजप नेते गिरीश महाजन सातारचे लोकसभा मतदारसंघातील इच्छुक असलेले उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर इथे दाखल। सदिच्छा भेट म्हणून कारण सांगितलं जात असलं तरी या भेटीमागे उदयनराजेंच्या तिकिटाचं कारण असल्याची माहिती। माढा लोकसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा दावा। गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुखांसाठी मागणी। माढ्यातून अनिकेत देशमुखांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणतीही नाराजी नाही। एकदा झेंडा हाती घेतला की इतर प्रश्न संपतात। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माढा उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया। आपण सध्या ओबीसींसाठी लढतोय, पण या लढ्यामध्ये फायद्यापेक्षा नुकसानच जास्त। छगन भुजबळांचं वक्तव्य। ज्याचं काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतं मागतात। छगन भुजबळांचं नाव न घेता शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना टोला। अजित पवारांविरोधात सख्खाभाऊ मैदानात शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं। शेत करायला दिलं म्हणून आपण मालक होत नाही। काटेवाडीतल्या भाषणात श्रीनिवास पवारांचा अजित पवारांना टोला। भाजपला शरद पवारांना संपवायचे। अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांची भाजपवर टीका। श्रीनिवास पवारांनी घेतलेली भूमिका सर्वसामान्यांना पटणारी। आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबाने नाही तर अजित पवारांच्या निर्णयामुळे ते एकटे पडले, रोहित पवारांचा दावा। श्रीनिवास पवार खरं बोलले, आपण खोटं बोलत नव्हतो, हे श्रीनिवास पवारांच्या वक्तव्यामुळे समोर आलं। आपल्यावर टीका करणारे श्रीनिवास पवारांना उत्तर देणार का? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा आपण रवी राणांना घाबरतो। बच्चू कडूंचा रवी राणांना खोचक टोला। राज्यातील रिक्त असलेल्या 3 विधानसभेच्या पोटनिवडणुका लोकसभेच्या निवडणुकांसोबतच घ्याव्यात। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। भावना गवळींचे समर्थक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर। भावना गवळींच्या उमेदवारीसाठी वाशिमहून आलेल्या समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। नवनीत राणांच्या उमेदवारी आधीच महायुतीमध्ये नाराजीचा सूर। अभिजित अडसूळ, बच्चू कडू आणि तुषार भारतीय यांच्याकडून नवनीत राणांवर जोरदार टीका। साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या भेटीनंतर गिरीश महाजन शिवेंद्रराजेंच्या भेटीला। मतदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत गिरीश महाजन यांची बंद दाराआड चर्चा। सातारा लोकसभा उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग। सोलापूर लोकसभेसाठी फडणवीसांचा शरद बनसोडेंना फोन। सोलापूर लोकसभेसाठी तयार आहात का? फडणवीसांकडून विचारणा। भाजप आमदारांच्या बैठकीनंतर फडणवीसांनी फोन केल्याचा दावा। ज्यावेळी भाजपला कोणी विचारत नव्हतं तेव्हा एकट्यानं लढलो, सगळ्यांशी संघर्ष केला आणि लढा दिला। सत्तेसाठी लाचार झालो नाही, पक्षासोबत ठाम राहिलो। एकनाथ खडसे यांची भाजपवर टीका। रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार करणार असल्याचंही स्पष्ट केलं। परभणीच्या लिमले गावात नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना गावबंदी। सर्वपक्षीय नेते बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे। मराठा आंदोलकांच्या घोषणा। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच राज्यातील सीमांवरचे चेकपोस्ट ऍक्टिव्ह। कोल्हापुरातील कोगनोळीजवळ कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांची तपासणी। तपासणीसाठी निवडणूक आयोग आणि पोलिसांचं विशेष पथक तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।